आज परत निघालोय अशा घनदाट जंगलातनं जिथं असं एक मंदिर आहे जे निसर्गाच्या कुशीत दऱ्याखोऱ्यात दडलेलं आहे. इकडे जाताना गव वाघ बिबट्या सगळं आहे पण रस्त्यावर येत आणि आलं तर मी काय जबाबदार नाही. चावलं तर एका जागी चावतील. विषय एवढा तर आज निघालोय पन्हाळ्यावरच्या पावनगडला. जाताना मध्ये अशी गुफा लागते. मग काय जाता जाता गार होऊन जाऊयाच म्हटलं. ही गुफा म्हणजे पुराणकालीन पराशर गुहा. लक्ष्मी देवीने पराशर मुनींना विष्णू रूपात इथं दर्शन दिलं. पुढे आल्या मध्येच असा गव्याचा चित्रफलक दिसला. आता म्हणलं करायचं काय. गव आलं तर पळाय सुचायचं नाही. आसपास ना गाव ना वस्ती. पन्हाळ्यापासून 3 किमीवर आहे पावनगड. पुढे 2-4 मंदिरं दिसली. जाताना आपल्याला बरीच मंदिरं पाहायला मिळतात. निसर्ग सान्निध्यात नटलेला हा गड जास्त लोकांना माहित नसल्याचं दिसतं. थोड्या वेळानं कळायचंच बंद झालं. नेमकं आलो कुठं आणि निघालो कुठं. जंगल येतंय जातंय. मग कशाचा तर आवाज आला. आता म्हटलं गेंडा आलं वाटतं. मग बघितलं तर मानवी यंत्र काम करत होतं. जरा बरं वाटलं. कुणीतरी होतं. निसर्ग सान्निध्यात दडलेली दरी खोरी डोंगर झाडी न जाताना मनाचा आणि डोक्याचा ताण एकदम शांत होतोय. पुढचा नजारा चित्रपटामधल्या लोकेशन सारखंच वाटत होता. पुढं आजी दिसली. गाव दिसलं. मग थोडं बरं वाटलं. मग पोहोचलो पावनगडापाशी. पन्हाळा किल्ला आणि पावनगड किल्ला हे 2 किल्ले एका दरीने विभागले गेल्यात. पावनगडावर एक तुपाची विहीर आहे. तिथं युद्धात जखमी झालेल्या सैनिकावर उपचार करण्यासाठी या विहिरीतील तुपाचा म्हणजेच लोण्याचा वापर केला जात होता. पन्हाळ्यावर जाऊन इथं नाही गेलात तर गेलात कुठं राव. जंगल सफारीसाठी आणि नैसर्गिक सौंदर्य बघायला एक नंबर किल्ला आणि इथला इतिहास रंगाव शहारे आणतो. पावनगड मात्र आजही लोकांपासून थोडासा लांबच आहे. यातील एखादा किल्ला जरी बोलू लागला तरी अवघी स्वराज्याची कथा लोकांसमोर येईल.